तर असा हा गुणातीत पुरुष महात्मा उदासीन असतो. आता या उदासीन शब्दाचा पण अर्थ आपण अनेक वेळा पाहिला की परमार्थामध्ये व्यवहारामध्ये आपण उदासीन म्हणजे निराश झालेला असं म्हणतो, पण परमार्थामध्ये तसा अर्थ नाही आहे. तर आत्मज्ञानाच्या उदात्त भूमिकेवर आरूढ झालेला त्याला उदासीन म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला माहिती असतं की हा जो सगळा विश्वाचा प्रपंच आहे हा मिथ्या आहे हे त्यांनी जाणलेलं असतं, आणि त्यामुळे प्रकृतीतील त्रिगुणांनी कितीही छळले तरी त्याला त्याचं दुःख होत नाही, आणि हा आत्मज्ञानी पुरुष साक्षी भावाने त्याच्याकडे पाहत राहतो. उदासीन उदासीन तवत आसीन, हा म्हणजे हा गुणातीत आत्मज्ञानी विश्वप्रपंचात न गुंतता त्याकडे साक्षी भावाने पाहतो. आता याच्यासाठी त्यांनी भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण दिलेलं आहे. महाभारतामध्ये जेव्हा मौसल पर्वामध्ये हा सगळा इतिहास आलेला आहे, ते सांगतात की महाभारत युद्धानंतर जेव्हा 36व्या वर्षाचा प्रारंभ झाला तेव्हा कौरवनंदन राजा युधिष्ठिराला कित्येक प्रकाराचे अपशकुन दिसू लागले, आणि यानंतर थोड्याच दिवसांनी मुसळाचे निमित्त बनून यादवांचे परस्परांचे फार मोठे युद्ध झाले. म्हणजे भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण कशासाठी त्यांनी दिलं आहे की वृष्णी वंशामध्ये सुद्धा सगळ्या यादव कुळाचा संहार झालेला आहे, आणि तो संहार भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे. आपली मुलं, नातवंड, पतवंड यांना सगळ्यांना मरताना पाहिलेलं आहे, त्यांचा संहार झालेला पाहिलेला आहे. आणि हे सगळं पाहूनसुद्धा भगवान श्रीकृष्ण हे गुणातीत होते, उदासीन होते. त्यामुळे त्यांनी हे लक्षण आपल्याला सांगितलेलं आहे. तर इथे आपल्याला त्यांनी हा महाभारतातला थोडासा पॅरेग्राफच मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे कथा आपल्या डोक्यामध्ये जर एकदा फिक्स बसली तर आपल्या ते लक्षात राहतं, आणि तो गुणही आपल्या चांगला लक्षात राहतो. त्यांनी सांगितलं आहे की भागवतामध्ये सुद्धा आहे हे सगळं वर्णन, आणि महाभारतामध्ये सुद्धा आहे की जेव्हा यादवांचा काळ, आणि तेव्हा ते सगळे महर्षी विश्वामित्र, कण्व, तपोधन, नारद हे सगळे द्वारकेमध्ये गेलेले होते. आणि त्यावेळी दुर्दैवाने सारण आदी वीर सांबाला स्त्री वेशात नटवून त्यांच्याजवळ गेले. म्हणजे त्यांना काहीतरी मजा करण्याची किंवा काहीतरी काय म्हणतो ना आपण की खोडी काढायची, ह्या मोठ्या ऋषी लोकांची गंमत करायची अशी लहर आली. ह्या यादव कुळातला सांब नावाचा तो एक मुलगा होता, आणि त्याला असं वाटलं की त्या सांबाला त्यांनी काय केलं, स्त्रीवेश दिला आणि त्याला असं गरोदरपणाचं नाटक केलं, आणि त्या ऋषींना विचारायला गेले. त्या ऋषींना नमस्कार केला, त्यांना म्हणाले की हे महर्षींनो, ही स्त्री अत्यंत तेजस्वी आहे, बभ्रूची पत्नी आहे, तर बभ्रूच्या मनात पुत्राची मोठी इच्छा आहे. आपण आत्मज्ञानी आहात, आपल्याला सगळं ज्योतिष्य कळतं, तर सांगा बरं हिच्या पोटी काय होईल. म्हणजे अशी थट्टा करण्याची लहर त्यांना आली. आणि हे सगळे ऋषीगण होते हे खरंच आत्मज्ञानी होते. आत्मज्ञानाच्या वेगळ्या पातळीवर पोचलेले ते असतात, आणि त्यामुळे त्यांना कळतं की हे सगळं काय चाललं आहे, थट्टा चाललेली आहे. आणि मग त्यांनी उत्तर दिलं की ते म्हणाले की ऐक राजा, त्या दुर्बुद्ध यादव पुत्राच्या फसवण्याच्या वागणुकीने ते सर्व महर्षी क्रुद्ध झाले, क्रोधाने त्यांचे डोळे लालबुंद झाले, आणि एकमेकांकडे पाहत ते असे म्हणाले की क्रूर, क्रोधी आणि दुराचारी असलेल्या या यादव पुत्रांनो, भगवान श्रीकृष्णाचा हा पुत्र सांब एक भयंकर लोखंडाचे मुसळ उत्पन्न करील. त्यांनी सांगितलं ना की काय होईल, ह्याला मुलगा होईल का मुलगी होईल, तर त्यांनी सांगितलं याला मुलगाही होणार नाही, मुलगी होणार नाही, याच्या पोटातून मुसळ जन्माला येईल, आणि ते मुसळच या सगळ्या यादव कुळाचा संहार करून टाकेल. म्हणजे म्हणतात ना विपरीत काले विनाशकाले विपरीत बुद्धी, तसं त्यांना झालेलं असतं. आणि मग त्यामुळे तुम्ही लोक बलराम आणि श्रीकृष्ण यांच्याशिवाय स्वतःच्या उरलेल्या सर्व कुलाचा संहार कराल. हलधर श्रीमान बलराम स्वतःचे शरीर टाकून समुद्रात जाईल, आणि महात्मा श्रीकृष्ण जेव्हा जमिनीवर झोपला असेल त्यावेळी जरा नावाचा व्याध त्याला आपल्या बाणाने विद्ध करील.
असं सगळं भविष्य ते ऋषीमुनी सांगतात. आणि ते सगळं ऐकून मग घाबरतात हे मुलं. आणि मग ते जातात ह्याच्या कृष्णाला पण ह्या सगळ्या गोष्टी ते सांगतात. आणि भगवान श्रीकृष्ण पण ते ऐकून घेतात. आणि वंशीयांना ते म्हणतात की अरे आता जे ऋषींनी जसं म्हटलं आहे ना तसंच होणार आहे. आणि बुद्धिमान असतात भगवान श्रीकृष्ण, त्यांना सगळं आपला यादवांचा अंत कसा होणार आहे माहीत असतं. उदासीन वदासीन गुणेर्योन विचाल्यते, ते आपण बघतोय ना की गुणावर्तंत इत्येव योवतिष्ठती नेंगते, की गुणच गुणांमध्ये खेळत आहेत. आणि असा तमोगुण आता यावेळेस वाढलेला आहे. आणि त्यामुळे त्या त्रिगुणांच्या ह्याच्यामुळे भगवान श्रीकृष्ण अजिबात विचलित झाले नाही. तर त्यांनी ते सगळं सत्य त्यांना माहिती होतं. आणि मग त्यांनी जरी भगवान श्रीकृष्ण संपूर्ण जगाचा ईश्वर आहे तरीसुद्धा वंशीय लोकांवर आलेल्या त्या काळाला त्याने बदलण्याची इच्छा केली नाही. जे आपण म्हणतो ना की जे ठरलेलं असतं, जे प्रारब्ध असतं, ते प्रारब्ध कर्म हे अवताराला जरी आलेले होते, त्यांच्यामध्ये जरी एवढी शक्ती होती तरीसुद्धा ते बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. जे होणार आहे ते होणारच आहे. ऋषींच्या मुखातून आलेला शाप हा सत्य होणारच आहे हे त्यांनी मान्य केलं. आणि मग दुसऱ्या दिवशीची सकाळ झाली, सांबाने मुसळाला जन्म दिला. आणि तेच मुसळ ज्याने अंधक व वृष्णी वंशातील सर्व पुरुषांना भस्म केले. आणि मग नंतर त्यांनी काय केलं, घाबरला तो. आणि मग ते मुसळ त्यांनी घेतलं आणि त्या उग्रसेनाकडे गेला. राजा होता उग्रसेन. आणि त्याला पाहताच राजा मनात विषण्ण झाला. राजालाही कळलं की आता काळ आलेला आहे ना, आपल्या सगळ्यांचा नाश होणार आहे. पण आता काय करायचं या मुसळाचं. मग त्यांनी काय केलं, ते मुसळ कुटून त्याचं बारीक असं चूर्ण केलं. आणि राजाच्या आज्ञेनुसार त्याच्या सेवकांनी ते लोखंडाचे चूर्ण समुद्रामध्ये फेकून दिलं की आता या मुसळाने आपला नाश होणार आहे, तर मग हे मुसळच नष्ट करू आपण, म्हणजे कसा होईल नाश, असं त्यांना वाटलं. आणि मग नंतर उग्रसेन, भगवान श्रीकृष्ण, बलराम, महात्मा बभ्रू यांच्या आदेशानुसार राजपुरुषांनी नगरात अशी घोषणा केली की आजपासून सर्व वृष्णीवंशीय, अंधकवंशीय क्षत्रियांसाठी कोणीही नागरिकाने मद्य तयार करायचं नाही. कारण मद्य पिऊनच भांडणं होतील आणि एकमेकांचा वध होईल असं त्यांना वाटलं. पुढचं भविष्य त्यांना दिसायला लागलं. म्हणून त्यांनी सांगितलं मद्य कोणीही तयार करू नका, मद्य पिण्याची कोणालाही परवानगी देऊ नका, जो पिईल त्याला शासन करा, जिवंत सुळावर चढवलं जाईल असं सांगा. आणि त्यामुळे मग मद्य बनवायचंही बंद झालं, तिथे प्यायचंही बंद झालं. पण ते जे घडायचं होतं ते घडलं. त्या सृष्टीमध्ये सगळी लक्षणं दिसायला लागली, अनेक भयंकर वादळं व्हायला लागली, भयानक रोमांच निर्माण करणारी ती वादळं. आणि त्यामुळे वृष्णी आणि अंधक वंशाचा विनाश होणार अशा सूचना सतत मिळत राहिल्या. आणि अशा प्रकारे काळ उलटलेला पाहून त्रयोदशीला म्हणजे अमावस्येचा संयोग जाणून भगवान श्रीकृष्ण सर्व लोकांना म्हणाले, हे वीरांनो, यावेळी पुन्हा राहूने चतुर्दशीलाच अमावस्या बनवले आहे. महाभारत युद्धाच्या वेळी जसा योग होता तसाच योग आजही आला आहे. हा आम्हा सर्वांच्या विनाशाचा सूचक आहे. अशा प्रकारचा विचार करीत असताना केशीहंता श्रीकृष्णाने जेव्हा त्याचे विशेष चिंतन केले तेव्हा त्यांना माहीत झाले की महाभारतीय युद्धानंतर हे 36वे वर्ष आले आहे. आणि बंधुबांधव मारले गेल्यानंतर पुत्रशोकाने संतप्त झालेल्या गांधारीने जेव्हा महाभारताचं युद्ध संपलं आणि तो सगळा विनाश बघितला गांधारीने, तेव्हा गांधारीचा एवढा शोक त्या महाभारतामध्ये सांगितलेला आहे. आणि तिने तळतळून भगवान श्रीकृष्णाला तेव्हा शाप दिला होता. आणि तो शाप आता खरा होण्याची वेळ आलेली आहे हे पण भगवान श्रीकृष्णांना कळलं. की पूर्वी कौरव पांडवांच्या सेना जेव्हा व्यूहबद्ध होऊन समोरासमोर उभ्या होत्या त्यावेळी भयानक उत्पातांना पाहून युधिष्ठिराने जे काही म्हटले होते तेच लक्षण यावेळीही दिसत आहे असं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांनी काय केलं की वृष्णी, अंधक, महारथींनी आपल्या स्त्रियांबरोबर त्यावेळी तीर्थयात्रा करण्याचा विचार केला. आता त्यांना द्वारका सोडून इतरत्र जाण्याची इच्छा उत्पन्न झाली होती की आता आपला संहार होणार आहे तर द्वारका सोडून द्यावी. म्हणून मग ते बाहेर पडले. आणि म्हणजे कसं प्रसंग घडायचा असतो
की त्यांनी सगळ्या प्रकारचं अन्न बनवलं, भक्ष्य भोज्य पेय, मग त्याच्यामध्ये मद्य पण तयार केलं. ते विसरून गेले की ते मद्य प्यायचं नाही आहे आपल्याला, कारण बरेच दिवस मध्ये गेले होते. आणि मग त्यांनी शोभासंपन्न प्रचंड तेजस्वी असे सैनिकांचे समुदाय, रथ घोडे हत्ती यांच्यावर आरूढ होऊन ते सगळे गावाबाहेर पडले की आता द्वारका सोडायची आहे. आणि त्यावेळी स्त्रियांसह सर्व यदुवंशीय प्रभास क्षेत्रामध्ये गेले आणि मग त्या प्रभास क्षेत्रामध्ये जाऊन थांबले. त्यांच्याजवळ खाण्यापिण्याची भरपूर साधन सामग्री होती. आणि आणि मग तिथे हा मात्र निघून गेला उद्धव मात्र तेथून भगवान श्रीकृष्णाचा निरोप घेऊन निघून गेला, कारण उद्धवाचा नाश काही होणार नव्हता. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने त्याला काही थांबवलं नाही, त्याला परवानगी दिली जाण्याची. मग कृतवर्म्यासह बलराम, सात्यकी, गद, बभ्रू हे सगळे मद्यपान करायला लागले. आणि मद्यपान करता करता सात्यकी मदोन्मत्त झाला आणि यादवांच्या त्या सभेत कृतवर्म्याचा उपहास आणि अपमान करीत तो म्हणाला. काय म्हणाला हे बरंचसं इथे त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एकमेकांची उणीधुणी काढायला लागले, एकमेकांना मारायला लागले, एकमेकांशी भांडायला लागले. आणि ते भांडण असं काही वाढत वाढत गेलं की त्यामुळे भगवान श्रीकृष्ण पाहतच होते की कोण कोण मारलं जातं आहे, कोण कोण एकमेकांना मारतं आहे. सात्यकी व आपला पुत्र मारला गेलेला पाहून यदुनंदन श्रीकृष्णाने क्रुद्ध होऊन एक मुठभर गवत उपटले आणि त्याच्या हातात येताच ते गवत वज्रासमान भयंकर असे लोखंडाचे मुसळ बनले. म्हणजे त्यांनी जे चूर्ण करून ते समुद्रामध्ये टाकलं होतं तेच सगळ्या त्या समुद्राच्या लव्हाळ्या म्हणून उगवलं होतं. आणि तेच सगळं ह्या यादवांनी हातात घेतलं आणि त्या लव्हाळ्यांनी एकमेकांना मारायला लागले. आणि त्याच्यातूनच ते पुन्हा मुसळ निर्माण झालं आणि एकमेकाचा अंत ते करायला लागले. म्हणजे तिथे मारल्या जाणाऱ्या कोणत्याही योद्ध्याच्या मनात तेथून पळून जाण्याचा विचारच येत नव्हता. कालचक्राचे हे परिवर्तन जाणणारा महाभाऊ मधुसूदन त्या ठिकाणी स्वस्थपणे सर्व काही पाहत होता. गुणातीताचं लक्षण सांगितलं आहे त्यांनी हे, की भगवान श्रीकृष्ण शांतपणे बघत होते, कारण त्यांना माहिती होतं गांधारीचा शाप खरा होणार आहे, हे सगळं यादवांचं इथे संहार होणार आहे. श्रीकृष्णाने जेव्हा आपला पुत्र साम, चारुदेष्ण, प्रद्युम्न, नातू अनिरुद्ध यांनाही मारले गेल्याचे पाहिले तेव्हा त्यांचा क्रोधाग्नी भलताच भडकला. स्वतःचा कनिष्ठ बंधू गद समरांगणावर पडलेला पाहून तर ते अत्यंत क्रोधाने धुंद झाले आणि नंतर त्यांनी शारंग धनुष्य, चक्र, गदा धारण करून त्यावेळी उरलेल्या सर्व यादवांचा संहार केलेला आहे. अशा प्रकारची संहाराची कथा यांनी इथे सांगितलेली आहे. खूपच मोठी आहे, आपल्याला बऱ्याच जणांना माहिती आहे हे. आणि मग बलरामाचं हे कसा झाला त्यांनी सांगितलं की बलराम योगयुक्त होऊन समाधी लावून बसले एका ठिकाणी आणि श्रीकृष्णाने काय बघितलं तर त्यांच्या मुखातून, बलराम हे शेषाचा अवतार होते ना, त्यामुळे त्यांच्या मुखातून पांढऱ्या रंगाचा एक विशालकाय सर्प बाहेर पडताना पाहिला आणि तो नाग जिकडे महासागर होता त्याच मार्गाला निघाला आणि तो स्वतःच्या पूर्व शरीराचा म्हणजे बलराम रूपी देहाचा त्याग त्यांनी केला आणि तो या स्वरूपात प्रगट झाला आणि सागरामध्ये निघून गेला. म्हणजे बंधू बलराम परमधामाला निघून गेले हे बघितलं भगवान श्रीकृष्णाने आणि मग त्यांनी विचार केला की आता आपलीही जाण्याची वेळ आलेली आहे. आणि मग तेजस्वी भगवान भूमीवर बसले. सर्वात प्रथम त्याने त्या ठिकाणी त्यावेळी जे पूर्वी गांधारीने सांगितले होते त्या सर्व गोष्टीचे स्मरण केले की आता झालं, सगळ्याचा विनाश झालेला आहे, बलरामही स्वधामी निघून गेलेले आहेत, आता आपली वेळ आहे.